हॅलो गाईज, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त असं मसालेदार चिकन दम बिर्याणी मी बनवणार आहे, जी आमच्या घरात खूप जास्त आवडते. आणि ही चिकन म्हणजे कच्च्या चिकनला मसाले लावून अर्धा पाऊण तास दमवर ही बिर्याणी ठेवली जाते. आणि मस्त असं चिकन लागतं टेस्टी. आणि मसाला पण तुम्ही बघू शकता किती मस्त असं दिसतो आहे. तांदूळ पण आपले किती मस्त असे खुले खुले आणि मस्त झाले होते. कोशिंबीर बरं मस्त ह्या बिर्याणीला ताव मारला होता. आणि तुम्हाला मी चिकन दाखवते की कसं शिजलं होतं एकदम व्यवस्थित. खूप जणांना असा प्रश्न असतो की कच्च्या चिकनला मसाला लावून मग तुम्ही कसं काय तर चिकन शिजणार का नाही, पण व्यवस्थित चिकन शिजतं आणि खूप मस्त झाली होती. तुम्ही बघू शकता चिकन किती व्यवस्थित सगळं शिजलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मस्तपैकी ही बिर्याणी एन्जॉय करा. या 31ला तुम्ही ही बिर्याणी नक्कीच घरी ट्राय करा. चिकन घेतलं आहे मी सगळं व्यवस्थित तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे. इथं 1 किलो चिकनला मी पाव किलो दहीचा वापर केला होता. खडे मसाले आपल्याला सगळे टाकायचे आहेत, खूप जास्तही टाकू नका आणि खूप कमी नाही टाकायचे. 4 सगळे खडे मसाले घेतले. आलं लसणाची पेस्ट घेतली होती. आता इथं जास्त मसाले नाही टाकायचे आहेत. इथं मी मीठ, हळद, मिरची पावडर, रंगाची मिरची पावडर, बिर्याणी मसाला आणि धने पावडर टाकला होता. बास, आपल्याला एवढे घरातले बेसिक मसालेच यामध्ये वापरायचे आहेत. मस्त असं आहे ना बिरिस्ताच म्हणजे कांदा तळून घेतला होता. कांदा तळणं खूप सोपं आहे. जर ती रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. टोमॅटो टाकला आहे. कांदा थोडासा जास्त टाकायचा, दह्याचा वापर थोडा कमी करायचा. टोमॅटो बारीक चिरून टाका. खूप जण आहे की बिर्याणीमध्ये टोमॅटो नसतं, हैदराबादी बिर्याणीमध्ये टोमॅटो नसतं, पण मी टाकते कारण मला अशी मसालेदार बिर्याणी खायला खूप जास्त आवडते. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. त्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर टाकली. व्यवस्थित मिक्स करायचं. कांद्याचं तेलसुद्धा मी आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे कांद्याचं तेल तुम्ही यामध्ये वापराच, कारण की टेस्ट फक्त त्यानेच येते. लिंबाचा रस मी टाकायचा विसरले होते म्हणून मी परत लिंबाचा रस ॲड केला. त्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स केलं आणि मी अजून आहे ना अशी तंदूर फ्लेवरसाठी ना ह्याला कोळशाची धुरी दिली होती. आणि खरंच एकदा या बिर्याणीला ना अशी कोळशाची धुरी कधी दिली नसेल ना तर देऊन बघा, खूप मस्त लागते. खूप जास्तही लावायची नाही आहे धुरी आपल्याला, नाहीतर चिकन असं जळल्यासारखं वाटतं. मस्त थोडीशी धुरी दिली मी. आणि मी साईडला आहे ना 90% तांदूळ शिजवला होता, तो मी त्याच्यावर टाकला. अगदी गरम तांदूळ ह्याच्यावर टाकायचं आहे. खूप जणं बिर्याणी करताना तांदूळ शिजवतात, मग त्याला थंड करतात, मग लेअर देतात. असं अजिबात करू नका. अगदी गरम गरम तांदूळ आपल्याला चिकनवर टाकायचे. वरून मस्त असं पुदिना, कोथिंबीर टाकायची आहे. तळलेला कांदा टाका. मी इथं फूड कलरचा पण वापर केला, तो ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा. तुमच्या घरात मुलं खाणारे नसतील, लहान मुलं, तर वापरला तरी चालेल. जर लहान मुलं खाणार असेल तर स्किप करा, तुम्ही नका टाकू, कारण फूड कलरमुळे ना छान दिसतं म्हणून मी टाकलं होतं. वरून मस्त असं तूप टाका. जर तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही कांद्याचं तेलसुद्धा वरून टाकू शकता. मग त्याला पॅक बंद करायचं. याच्या जागी ना तुम्ही झाकणीला पीठ मळून लावू शकता. मी तसं नाही करत. आपण इथं पेपरही ठेवू शकतो, किंवा मी इथं सिल्वर फॉईल लावली आहे. 2 सिल्वर फॉईल लावल्या होत्या, कारण आपल्याला वाफ कुठूनही जायला जागा ठेवायची नाही. झाकण ठेवलं. 5 मिनटासाठी फुल गॅसवर असंच ठेवलं होतं मी दमवर. आणि नंतर बारीक गॅसवर तवा गरम झाल्यावर बारीक गॅस केला आणि मी 45 मिनटं बारीक गॅसवर ही बिर्याणी मस्त अशी दमला शिजू दिली. आणि 45 मिनटानंतर जेव्हा परत 5 मिनटासाठी मी याला खोलली नाही, आणि मस्त बघा त्यानंतर बिर्याणी तयार झाली होती. आणि किती जबरदस्त दिसते. मस्त दम आला होता. तांदूळ पण आपले किती मस्त असं सुटसुटीत झाले होते. अजिबात मसाला खाली आणि तांदूळ वर होता. मस्त बघा, खूप टेस्टी झाली होती. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा.
व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.